द्यायला अगदी वेळेवर आली. बायको असावी तर अशी तुझ्यासारखी पतीवर नितांत प्रेम करणारी. आज वारी अगदी फार खुशीत दिसते. नक्षत्रासारखी सुंदर बायको जवळ असल्यावर कोणत्या नवरा खुशी देणार नाही. जसा काही मी चंद्रमा आणि तू बायकांना लाडीगोडी लावून फसवण्यात पुरुषांची भारी जात चतुर असते. आपणही असेच आहात बरं. छे छे, काही पुरुष असे असतील पण इतर पुरुषात तू माझी गणना करू नको. मी जे बोललो ते मनापासून सत्य तेच बोललो. खरंच सांगतो, या जरतारी पैठणीत तो राजाच्या राणीसारखी सुंदर छान दिसते. अशी जवळ येत आहोत. आज वारी अगदी फार खुशीत दिसते. नक्कीच काहीतरी विशेष घडलं असावं. छे छे, विशेष असं काहीच नाही. नेहमीप्रमाणे शेरखानाच्या रेड्यात हजेरी लावून सांगितलेली कामगिरी पार पाडायची. एकदा का शेरखानाची आमच्यावर मर्जी झाली की 5 चहा मला शुभेदारी दे. मग तू शुभेदारी होशील बरं. मग सोन्या मोत्याने फुलवीन तुला. आता आलं माझ्या साऱ्या ध्यानात. आईजीच्या जीवावर पाहिजे उधार अशी तुमची कर्मगत. शेणातील किड्याला शेणातच टोळण्यात सुख वाटतं. पण असं का जीवन जगायचं आपल्याला? अशी कोड्यात बोलू नकोस. स्पष्ट काय आहे ते मोकळेपणाने सांगून टाक. तो बाटका शेरखान तुमचं नशीब उघडणार आहे. असल्या धर्मबुडव्याच्या नादी लागण्यापेक्षा स्वातंत्र्यासाठी धडपडणाऱ्या शिवाजीच्या कार्यात आपला पराक्रम खर्ची घातला तर आज ना उद्या मानाचं स्थान निश्चित साकार होणार. हा आत्मविश्वास बाळगा. वेडे, स्वराज्य काय वाटेवर पडला आहे. तुझ्या थेड्या बापाला
स्वराज्य शिवाजी स्थापन करणार. यात असत्य असं काय आहे? शहाजी राजांना जे शक्य झालं नाही ते शिवाजी राजे शक्य करून दाखवते. ज्यांनी आपला स्वाभिमान मुंगलापुढे गहाण टाकला त्यांना स्वातंत्र्याचे मोल काय बरे कळणार? बस झालं हे स्वराज्याचं पुराण. शिवाजीचे गोडवे माझ्या पुढे गाऊ नकोस. तुझा बाप स्वातंत्र्याचा वेडा आहे आणि तूही तेवढ्याची बाबाच्या वाण्यावर गेली आहे. आपला स्वदेशाभिमान विसरून भारताचा धन्यता मानणाऱ्या अक्कलशून्य मराठ्यापेक्षा स्वातंत्र्यासाठी धडपडणारी माणसे शतपटीने शहाणी असतात. बस झालं तुझे पांडित्य. माझा गर्व भरून माझा संताप वाढवू नकोस. लक्षात ठेव, तू माझी बायको म्हणून नाही तर रागाने माझी गर्दन छाटली असती असंच ना? उपसाची तलवार आणि छाटा माझी गर्दन. स्वातंत्र्यद्रोही पतीची पत्नी म्हणून जीवन जगण्यापेक्षा पतीच्या निस्मरणाला तर ते अधिक महत्त्वाचं आहे. स्वतःच्या प्राणापेक्षा शिवाजीचं स्वराज्य कार्य तुला अधिक मोलाचं वाटतं? आश्चर्य आहे. स्वदेश, देव, धर्म रक्षणासाठी प्रसंगी बलिदान देणं हीच माझ्या आयुष्याची कर्तव्यता आहे असंच मी समजते. हीच का माझ्यावाली पतिनिष्ठा? मी पतिनिष्ठेला कधीही तळा जाऊ देणार नाही. पण जर का आपला पती स्वदेश कर्तव्य विसरून परक्याच्या जागेत धन्यता मानू लागला तर कोणतीही आर्य स्त्री देशहिता आड येणाऱ्या प्रत्येक क्षेत्राचा समाचार घेतल्या वाचून राहणार नाही. मला याची पर्वा नाही. मी माझ्या निश्चयापासून रात्रभरही ढळणार नाही. पण पूर्ण लक्षात ठेव, स्वार्थासाठी परक्यांच्या ओझीत पाणी पिणाऱ्या या देशद्रोहाला अद्दल घडविण्याशिवाय स्वातंत्र्याचा उदय होणार नाही. बस आता एकच विचार, एकच निर्धार. स्वातंत्र्याच्या आड येणाऱ्या प्रत्येक शत्रूचा सूड आणि सूडच घेईन. न्याया
मगाशी आपण काय बोलत होता? साहेब, आम्ही कित्येक दिवस पाहत आहोत या चहागिरीत इतक्या काही घटना घडतात की त्याचा थांग पत्ताही आम्हाला लागू दिला जात नाही. आम्ही शहाजी राजाचे विश्वासू सेवक म्हणून चहागिरीचा कारभार आमच्यावर सोपविला तर मग असा अविश्वास का? कशा संबंधाने बोलत आहात आपण? साहेब, आज कित्येक दिवस झाले राजे नरसप्रभू बरोबर जाऊन पण अद्यापही परतले नाही. चहागिरीची धुरा वाहणाऱ्याने असं बघणं गैर आहे. दादोजी पंत, जे काही सांगायचे हे ते स्पष्ट सांगा. रोहिडेश्वरी मुक्काम ठोकून राजे बादशाही विरुद्ध उठावाचा मनसुबा करीत आहे, हे खरं आहे ना? होय, काही गोष्टी साध्य करण्यासाठी हेतुपूर्वक गप्प राहावे लागते. पण साहेब, असल्या गोष्टी गप्प राहून झाकल्या जात नाही. दादोजी पंत, आपल्या देवदेवतांना दऱ्या डोंगरात झाकून घ्यावे लागते. आया बहिणींना जीव मुठीत घेऊन जेणं जगावे लागतं. जीविताची मालमत्तेची शाश्वती नाही. असे जुलूम अत्याचार आम्ही किती काय सहन करायचे? साहेब, अशीच कोशिश शहाजी राजांनी केली होती. राजांना काय काय भोगावं लागलं हे आपण जाणता आहात. होय, म्हणूनच आम्ही मावळ प्रांतीयचा प्रयत्न करतो आहोत. पंत, असं हाय झालं की माणूस उपाय शोधू लागतो. साहेब, हा खलिता घ्या. ठाकरा मर्द
आला आहे. मासाहेब, महाराजांची स्वारी येत आहे. कमळा, अगं शिवरायांची स्वारी येत आहे. जा, आरतीची तबक घेऊन ये. आरतीची सगळी तयारी करून ठेवली आहे. लगेच घेऊन ये. पुरंदर क्षत्रिय कुलावतार सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज. दंडवत मासाहेब, आपल्या आशीर्वादाने स्वराज्याचे पहिले तोरण बांधले. हा मानाचा मुद्रा आपल्या चरणी मासाहेब. राजे, आम्ही फारच संतुष्ट आहोत. असे सुधारता यश लाभो ही आई जगन्नाथ चरणी प्रार्थना. स्वधर्मासाठी लढा या आपल्या आदेशाने प्रेरित होऊन आम्ही स्वराज्याचा संकल्प पुरा करायची शपथ घेतली आहे. आपल्याच आशीर्वादाने हे घडून आले आहे. ही देवा ब्राह्मणाची भूमी तुम्ही मुक्त करून स्वधर्माचा नंदादीप प्रज्वलित केलात. शिवबा, या कार्यात तुम्हाला जान देणारे मित्र मिळतील, तसेच जान देणारे शत्रूही मिळतील. म्हणून खबरदारीने माणसं निवडा. सावध राहा. मासाहेब, राजांची चिंता तुम्ही करू नका. राजांच्या अंगावर पडणारे वार आधी आमच्या अंगावर पडतील. आजपासून हे आमचे राजे आणि आम्ही त्यांचे शिलेदार. आमच्या एकजुटीला काही काळही भेदू शकणार नाही. दादोजी पंत, ही यशाची वार्ता आपणास मानवलेली दिसत नाही. दादोजी पंत, मनात काही किंतू न ठेवता खुला दिलाने साफ साफ बोला. कटू असलं तरीही ते आम्ही पचू. राजे, सबुरीचा सल्ला देऊनही आपण आमचा आदेश मानला नाही. दादोजी पंत, यवनांचा जुलमांचा अतिरेक सहन करण्या पलीकडे गेला होता. म्हणून आपल्या नकळत काही हालचाली कराव्या लागल्या. पण ही वृत्ती बादशाहीशी आगळी करणार आहे. बादशाही? कुठली बादशाही? दादोजी पंत, जिथे देव, धर्म, बायका, मुलं सुरक्षित नाहीत, ही बादशाही आम्ही का म्हणा? राजे, अशीच कोशिश शहाजी राजांनी केली होती. फार फार हाल झाले त्यांचे. एक अपयश दुसऱ्या यशाची सुरुवात असते, एवढेच आम्ही जाणतो. राजे, दुर्दैवाने जर काही अघटित घडलं तर आमचे हे शब्द आठवेल. दैव कुणाला चुकत नाही, पण गुरु म्हणून आमच्या कार्याला आशीर्वाद देत नसाल तर निदान शापवाणी तरी उच्चारू नका. सरदार साहेब, विजापुराहून खलिता आला आहे. राजे, विजापूरहून आदिलशहाचा कलिता आलाय. आता केल्या कर्माची कटू. दादोजी पंत, असे अस्वस्थ होऊ नका. सारासार विचार करूनच आम्ही या कार्यात तोडी घेतली आहे. राजे, साऱ्या गोष्टी क्षुल्लक समजू नका. आधी तो खलिता समजून घ्या, म्हणजे आम्ही का विरोध करीत होतो ते कळेल. वाचा, काय लिहिले आहे त्या खलितामध्ये? बगावत खोर वलद शहाजी, बगावतीने व गैरहरकत करून आमचे किल्ले तुरंत वापस दाखल करावेत. आजवर आपल्या वलिदांच्या कर्तबगारीकडे पाहून व त्याचा आदर राखून तुमच्याकडे गैर दाखल केली. आता तुमचा मुलाहिजा राखला जाणार नाही, म्हणून चढ्या स्वारानिशी जेरबंद करून तख्तासमोर पेश करण्याची कसम घेऊन आमचे रुस्तुम सेनानी हजारो स्वारानिशी दख्खन द्यायची कूच झाले आहेत. म्हणे चढ्या स्वरानिशी आम्हास पेश करण्याची कसम खाऊन त्या अफजल खानाने स्वतःची थट्टा रमली आहेत. राजे, शाही फरमान म्हणजे थट्टा समजू नका. अजून लहान आहात आपण. कंसमर्दनासाठी कृष्ण मथुरेला गेला होता तेव्हा काय वय होतं त्याचं? यज्ञ रक्षणासाठी त्राटिकावध केला तेव्हा प्रभू रामचंद्राचं काय वय होतं? देवाधिकाचे हवाले सामान्यांना कसे लागू? गोड सामान्य रोहिडेश्वरानं आम्हाला पोट दिला आहे. दादोजी पंत, तुम्ही काही म्हणा, देवाचं देणं विशाल असतं, घेणारेच हात फक्त बसायला हवे. राजे, खानाच्या अफाट सैन्यापुढे आपले मोठभर मावळे कसा काय टिकावलं? मासाहेबांची राजनीती, दादोजी पंतांची रणनीती आम्ही आत्मसात केली आहे. गमिनी काव्याने लढून अफाट फौजेचा विचार करून. शाबास राजेश, शाबास. तुमची रणनीती, आत्मविश्वास
बाळासाहेब, मातब्बर बड्या सरदाराशी ही पहिलीच झुंज आहे. आपला आशीर्वाद असावा. क्षत्रियाने रणात उतरावं, जे ते पद मिळवावं, हाच छत्र धर्म. संधी हेरून अफजल खानाच्या फौजेची दूरदार उडवा, हाच आमचा आशीर्वाद. यशस्वी व्हा. दादोजी पंत, आपण आमचे गुरुदेव, आमच्या अपराध पोटात घालून आम्हाला आशीर्वाद द्या. राजे, क्षत्रियाने युद्धावर अंतिम ध्येयासाठीच लढावं लागतं. हीच त्याची कर्मभूमी, धर्मभूमी. कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाला अर्जुनाला हाच उपदेश केला. यशस्वी व्हा, कीर्तिवंत व्हा. कमाल है त्या मरगट्ट्या शिवाजीची. मुठभर मावळा हाताशी धरून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहतो आहे. शिवाजी, याद राख, गाठ या शमशेर जंग शेरखानाशी आहे. माझ्या कप्स्यात तू सापडतात. जर तुझी मुंडी मुरगीसारखी मुरगाळून टाकली नाही तर नावाचा शेरखान नाही. शिवाजी, डोंगरातील उंदीर, चिरटा चिमुरडा कोण, चिरटासारखा चिरडून टाकू त्याला. सलाम खान साहेब. कोण? बाळाजी. सलाम. काय खबर आले त्या बंडखोर शिवाजीची? खान साहेब, खेदाची गोष्ट आहे. आदिलशाही नष्ट करून स्वातंत्र्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतो आहे तो शिवाजी. क्या बकरा है वो? अफसोस, अफसोस की बात है. लेकिन